एकदा एक माणूस बौद्ध भिक्षू यांच्याकडे आला आणि त्यांना म्हणाला, गुरुदेव, जीवनात यशस्वी होण्यासाठी मी खूप प्रयत्न करतोय, पण मला यश मिळत नाहीये. आयुष्यात मला खूप काही चांगल्या गोष्टी करायच्या आहेत, यश मिळवायचं आहे, पण ते साध्य कसं करायचं त्यासाठी कृपया मला मार्गदर्शन करा. तेव्हा ते बौद्ध भिक्षू त्याला म्हणाले, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी, आपलं ध्येय साध्य करण्यासाठी प्रत्येकाने काही चांगल्या सवयी स्वतःला जाणीवपूर्वक लावून घेतल्या पाहिजेत. तसं केलं तर आयुष्यात तो नक्कीच यश प्राप्त करून आपल्या ध्येयापर्यंत जाऊ शकेल. नंतर बौद्ध भिक्षूने त्या माणसाला 15 गोष्टी सांगितल्या. या 15 गोष्टी प्रत्येकाने आत्मसात केल्या तर तो नक्कीच यशस्वी होऊन आपल्या ध्येयापर्यंत पोचू शकेल. तर या 15 सवयी कोणत्या ते आपण जाणून घेऊया. सगळ्यात पहिली सवय आहे पहाटे लवकर उठणे. अनेक यशस्वी लोकांना लवकर उठायची सवय असते. ध्येय प्राप्त करण्याची जबरदस्त इच्छाशक्ती असेल आणि यश मिळवण्याची तळमळ मनात असेल तर पहाटे लवकर उठणं सहज सोपं होईल. सकाळी लवकर उठल्यामुळे 3 गोष्टी जास्तीच्या मिळतात: वेळ, ऊर्जा आणि प्रयत्न. या जास्तीच्या 3 गोष्टी नेहमीच तुम्हाला इतरांपेक्षा पुढे ठेवतील, तुमच्या ध्येयापर्यंत पोचायला मदत करतील. कालच्यापेक्षा आज 5 मिनिटं थोडंसं लवकर उठायचं आहे, असा संकल्प करून तो पाळला तर एक दिवस पहाटे लवकर उठण्याची सवय लागेल. दुसरी गोष्ट आहे कायम नवीन काहीतरी शिकत राहणं. ही अशी सवय आहे ज्यामुळे आयुष्यात आपण आश्चर्यकारक गोष्टी साध्य करू शकतो. आपल्या विषयाची सुसंगत, आपल्या ध्येयाला पूरक असं सतत काहीतरी शिकत राहिलं पाहिजे. या सवयीमुळे आयुष्यात कुठल्याही वळणावर याचा नक्कीच उपयोग होतो. अगदी एखादी छोटी नवीन गोष्ट जरी आपण शिकलो तरी ते ज्ञान कधीच वाया जात नाही. जगात ज्ञानाची कमी नाही आहे, पण आपल्या विषयातलं नेमकं ज्ञान प्राप्त करण्यासाठी सतत आग्रही असलं पाहिजे. कदाचित हेच ज्ञान तुम्हाला तुमच्या कल्पनेच्या पलीकडचं यश मिळवून देईल. तिसरी गोष्ट आहे बोला कमी आणि ऐका जास्त. निसर्गाने आपल्याला एकच तोंड आणि 2 कान दिलेत. ज्याला ऐकण्याची सवय असते त्याला कायम काही ना काही नवीन असं शिकायला मिळत राहतं. आपण बोलतच राहिलो, आपल्याला माहिती असलेल्याच गोष्टी जर का आपण सांगत राहिलो तर तेच आपण बोलत राहतो. पण ऐकायची सवय असेल तर माहीत नसलेल्या अनेक गोष्टींची माहिती होते. कमी बोलणं म्हणजे ऊर्जा कमी खर्च करणं. कमी बोलणाऱ्याकडे खोलात जाऊन विचार करण्याची क्षमता जास्त असते. अशी व्यक्ती स्वतःशीच आतून जोडलेली राहते आणि त्यामुळेच त्याच्यातले विचार खूप प्रभावी असतात. हे प्रभावी विचारच त्याला ध्येय प्राप्त करण्यासाठीची ऊर्जा देतात. पुढची गोष्ट आहे नाही म्हणायला शिका. लोकांच्या प्रत्येक होला हो म्हणण्याची गरज नसते. प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे, म्हणूनच प्रत्येकाचे आचार, विचार, ध्येय ही वेगळी असणार. त्यामुळे ज्या गोष्टी पटत नाहीत, योग्य वाटत नाहीत, त्यासाठी ठामपणे नाही म्हणता आलं पाहिजे. कारण दुसऱ्यासाठी योग्य असणारा मार्ग किंवा ती पद्धत तुमच्यासाठी किंवा तुमच्या ध्येयासाठी योग्य असेलच असं नाही. त्यामुळे दुसऱ्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये सहमत असणंही शक्य नाही आहे. अशा वेळेस आपली असहमती नोंदवता आली पाहिजे, म्हणजेच स्वतःचं म्हणणं योग्य पद्धतीने मांडणं. आपल्या ध्येयाच्या आड येणाऱ्या गोष्टीला नाही म्हणता येणं ही एक चांगली सवय आहे. लोक काय म्हणतील या भीतीपोटी आपल्याला न पटणाऱ्या गोष्टींसाठी हो म्हटलं तर नंतर पश्चात्ताप करण्याची वेळ येते. पुढची गोष्ट आहे जोखीम घ्यायला शिका. कुठलीही जोखीम न घेणं हीच खरं तर आयुष्यातली मोठी जोखीम आहे. आणि हे जर का आपण नीट समजून घेतलं तर जोखीम घेण्याबाबतची भीती आपल्या मनातून काढून टाकणं सहज शक्य आहे. लोक आपल्याला हसतील, नावं ठेवतील म्हणून जोखीमच घेतली नाही तर आपण आयुष्यात नवीन काहीच मिळवू शकणार नाही. तेव्हा लक्षात घ्या, आपलं ध्येय प्राप्त करणं तेव्हाच शक्य होईल
जेव्हा ते ध्येय प्राप्त करण्यासाठी आपण जोखीम घेऊ. पुढची गोष्ट आहे स्वतःच स्वतःला नीट समजून घ्या. या सवयीमुळे भूतकाळात काही चुका झाल्या असतील तर त्यांची दुरुस्ती होते. वर्तमानातील प्रयत्न वाढतात आणि भविष्यातील गोष्टींवर योग्य तो विचार केला जातो. रोज जर 10 मिनिटं शांत बसून जीवनातल्या घडामोडींबद्दल चिंतन केलं तर आपल्याला येणाऱ्या समस्या, आपल्यासमोरील आव्हानं यांचा आढावा घेता येईल आणि त्याप्रमाणे उत्तर शोधून ध्येयाकडे जाणारा मार्ग निवडता येईल. अशा प्रकारे स्वतःशी केलेल्या संवादामुळे आपल्यातील कमतरता जाणवतील आणि इतकंच नव्हे तर आपल्यातल्या सकारात्मक बाजूंची सुद्धा ओळख होईल. एकदा का हे जमलं की कमतरतांवर मात करता येते आणि सकारात्मक बाबींचा उपयोग करणं सहज सोपं जातं. या गोष्टींमुळे यशप्राप्ती नक्कीच होते. पुढची गोष्ट आहे निर्णय घ्यायला शिका आणि लगेच कामाला लागा. कितीतरी लोकांना निर्णय घेण्याची भीती वाटते. निर्णय घेता आला नाही की गोंधळ वाढतो. कुठलाच निर्णय न घेण्यापेक्षा कुठल्या तरी निर्णयाप्रती येणं आणि त्या निर्णयाला योग्य ठरवण्यासाठी प्रयत्न चालू करणं खूप महत्त्वाचं असतं. जगातल्या यशस्वी लोकांकडे पाहिलं तर निर्णय घेऊन त्यावर अंमलबजावणी करण्यामधला त्यांचा जो वेळ असतो तो जवळजवळ शून्य असतो. म्हणूनच निर्णय घेणं जितकं महत्त्वाचं तितकंच त्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी लगेच काम सुरू करणं हे देखील खूप महत्त्वाचं असतं. पुढची गोष्ट आहे वेळेला लगाम घालायला शिका. असं म्हणतात की हातातून गेलेली वेळ परत येत नाही. वेळ ही अशी गोष्ट आहे की ती सतत पुढे पुढे जात असते आणि आपल्याला तिच्या बरोबरीने चालावं लागतं. कितीही संकट आली तरी त्यांना सामोरं जाऊनच तुम्हाला पुढे वाटचाल करावी लागणार आहे. आत्ता ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे त्या गोष्टी त्या त्या वेळेस करतच तुम्हाला पुढे जायला लागणार आहे. कारण वेळेचा सदुपयोग जर तुम्ही केला नाही तर वेळ पुढे निघून जाणार आहे आणि नंतर कितीही धावपळ केलीत तरी गेलेली वेळ काही परत आणता येणार नाही किंवा गाठताही येणार नाही. म्हणूनच आत्ता ज्याला या गोष्टी लक्षात येत नाही तो नक्कीच काहीतरी गमावतोय. जो जागा आहे तो सतत पुढे जातो. ज्या क्षणी आपला जन्म होतो त्या क्षणी आपल्या आयुष्यातील वेळ क्षणाक्षणांनी संपत असते. म्हणूनच वेळ वाया घालवू नका, वेळेला लगाम घालायला शिका. 9वी गोष्ट आहे रोजच्या निरर्थक कटकटींकडे दुर्लक्ष करायला शिका. आपल्या प्रत्येकाकडेच एक विशिष्ट अशी वेळ आणि ऊर्जा आहे. ही ऊर्जा जर आपण वायफळ गोष्टींमध्ये वाया घालवू लागलो तर आपल्या ध्येयापर्यंत आपण कधीच पोचणार नाही. जे महत्त्वाचं काम आहे ते वेळेत करायला हवं. अनेकदा आपण एकाच वेळेला अनेक वेगवेगळ्या कामात स्वतःला गुंतवतो. त्यामुळेच आपली ऊर्जा विभागली जाते. मग महत्त्वाचं काम करताना आपली ऊर्जा कमी पडते. म्हणूनच जसं वेळेचं नियोजन करतो तसंच आपल्याला कराव्या लागणाऱ्या या विविध कामांचंही नियोजन करायला पाहिजे. जी कामं इतरांवर सोपवून चालणार आहेत ती कामं त्यांच्यावर सोपवायची आणि आपली ऊर्जा महत्त्वाच्या कामात गुंतवायची. पुढची गोष्ट आहे सकारात्मक लोकांबरोबर राहायचा प्रयत्न करा. आपल्या आसपास बऱ्याच नकारात्मक व्यक्ती असतात. अशा व्यक्तींच्या संपर्कात जास्त वेळ राहिलं तर आपली ही विचारधारा नकारात्मक होण्याची शक्यता असते. अशा लोकांपासून लांब राहण्याचा प्रयत्न करा. तसंच स्वतःशी सुद्धा नकारात्मक बोलणं कटाक्षाने टाळा. उदाहरणार्थ माझं नशीबच फुटकं आहे, माझ्या बाबतीतच असं होतं वगैरे वगैरे. असे काहीही स्वतःबद्दल नकारात्मक विचार करायचे नाहीत. जगातल्या सगळ्या यशस्वी लोकांनी स्वतःमध्ये कायम एक सकारात्मकता ठेवली आहे. नकारात्मक विचारांच्या लोकांच्या बोलण्याकडे ते कायम दुर्लक्ष करत असतात. तुम्हालाही नकारात्मक विचारांच्या लोकांपासून लांब राहायचं आहे. पुढची गोष्ट आहे लिहिते व्हा. मनात येणारे चांगले विचार, उत्तम कल्पना अशा गोष्टी लगेच एका कागदावर लिहून काढा. आपल्या मनात कायम असंख्य विचारांची मालिका सुरू असते. या विचारांमधील एखादा चांगला विचार किंवा एखादी सुचलेली उत्तम कल्पना
लक्षात आहे तोपर्यंत कागदावर लिहून ठेवाव्यात. नाहीतर कदाचित ती विसरून जाण्याची शक्यता असते. आपल्या मनातल्या योजना कागदावर लिहिल्या तर त्या डोक्यात पक्क्या बसतात. तसंच ज्या ज्या गोष्टी आयुष्यात तुम्हाला करायच्या आहेत त्या सगळ्या लिहून काढा. आपल्या मनातले विचार, कल्पना, योजना हे लिहून काढल्यामुळे आपल्या मनावर विचारांचं जे ओझं असतं ते कमी होतं आणि नवीन विचार, कल्पना सुचण्यासाठी आपलं मन आणि बुद्धी सज्ज होते. पुढची गोष्ट आहे, निरोगी जीवनशैली आत्मसात करा. रोज प्राणायाम, व्यायाम, ध्यान केल्यामुळे आरोग्य, सौंदर्य आणि आत्मविश्वास वाढेल. शरीर आणि मन निरोगी असेल तरच आयुष्यात प्रगती साधता येईल. पुढची गोष्ट आहे, कायम आनंदी राहा. रडणारी, दुःखी राहणारी माणसं कुणालाच आवडत नाही. त्यांच्याशी कुणाला मैत्रीही करायला आवडत नाही. याउलट सतत हसत आणि हसवत राहणारी माणसंच इतरांनाही ऊर्जा देतात. त्यांच्या सहवासात येणाऱ्या व्यक्तींना त्यांच्यात आशेचा किरण सापडतो. तुमच्या हसण्यामुळे उदास व्यक्ती आपलं दुःख विसरेल. सतत हसत राहणं याचा अर्थ तुम्ही कायम आनंदी राहा, सकारात्मक राहायचा प्रयत्न करा. नेहमी असा विचार करा की मी सुखी आहे. तुमच्या आयुष्यात कशाचीच कमी नाही आहे आणि जर कशाची कमतरता असेलच तर ती तुम्ही तुमचे प्रयत्न आणि मेहनतीने निश्चित भरून काढणार आहात. पुढची गोष्ट आहे, बचत जास्त, खर्च कमी. आपल्या कमाईपेक्षा खर्च कमी करा आणि आपल्या कमाईतला काही हिस्सा भविष्यासाठी बाजूला काढून ठेवत जा. बऱ्याच लोकांना केवळ दिखाऊपणासाठी जास्त खर्च करण्याची सवय असते आणि त्यामुळे उगाच आपल्याच कष्टाने मिळवलेल्या संपत्तीचा अपव्यय होतो आणि गरिबी ओढवून दुःख वाट्याला येतं. म्हणूनच मिळकतीपेक्षा खर्च कमी करा आणि भविष्यासाठी धन राखून ठेवा. शेवटची गोष्ट आहे, एक जबाबदार व्यक्ती बना. दुःखी लोकांच्या आयुष्यातील दुःख कमी करण्याचा प्रयत्न करा. एखाद्या व्यक्तीला यशस्वी व्यक्ती तेव्हाच म्हटलं जातं जेव्हा ती स्वतःबरोबर आपला समाज आणि देश यांचंही भलं करते. म्हणूनच गरजू लोकांना मदत करा आणि समाजासाठी, निसर्ग रक्षणासाठी, देशाच्या उन्नतीसाठी चांगली कामे करा. एक यशस्वी आणि उत्तम व्यक्ती म्हणून समाजापुढे तुमचं उदाहरण ठेवा. वरील 15 सवयी जर प्रत्येकाने आचरणात आणल्या तर कोणीही व्यक्ती एक यशस्वी व उत्तम आयुष्य जगू शकेलच, पण समाजातही एक आदर्श व्यक्ती म्हणून नावारूपाला येऊ शकेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.